बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये काँग्रेसच्या इच्छुकांकडून प्रचाराला सुरुवात आहे। पत्रकं घरोघरी वाटून हा प्रचार केला जातोय। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या इच्छुकांकडून प्रचाराला आता सुरुवात आहे। सांगली महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली आहेत। दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी संदर्भात बैठक सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत बैठकांचा जोर दिसतोय। भंडाऱ्यामध्ये मनरेगा मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। केंद्र सरकारचा मनरेगा कायद्यात बदल करण्याचा हा निर्णय खपवून घेतला जाणार नाही। काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त होतोय। काँग्रेसकडून जन आंदोलनाचा निर्धार देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। मनरेगा कायद्यात बदल करण्यासंदर्भातला निर्णय होतोय। काँग्रेसकडून जन आंदोलनाचा निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। भंडाऱ्यामध्ये मनरेगाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिका घेताना दिसतेय। सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई आहे। हत्येचा गंभीर गुन्हा अवघ्या 6 तासात उघड आहे। खून प्रकरणातील 3 आरोपी जेरबंद आहेत। सोलापूर शहरातील बाजारमधील तृतीयपंथी अयूब हुसेन सय्यद यांचा निर्घुणपणे खून झालेला होता। पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गुन्हे शाखा आणि बाजार पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।